आषाढी वारीचा सोहळा पूर्ण करून श्री संत गजानन महाराजांची पालखी आता शेगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागली आहे. परतीच्या प्रवासातील अंतिम टप्प्यात आज पालखीचे खामगाव येथे आगमन होत असून येथे पालखीचा शेवटचा मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर खामगावमध्ये श्री गजानन महाराजांच्या चरणी तब्बल 1,51,111 मोदकांचा महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. श्री गजानन महाराज उपासना परिवार आणि आदर्श नगर महिला मंडळ खामगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदक महानैवेद्य सोहळ्यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे 4थे वर्ष आहे. यंदा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातही विविध जिल्ह्यांमधून गजानन भक्तांनी भक्तिभावाने मोदक तयार करून खामगावात आणले आहेत. मातृशक्तीच्या हस्ते सात्विक पद्धतीने तयार करण्यात आलेले हे 1,51,111 मोदक पालखी खामगावात पोहोचल्यानंतर श्रीच्या चरणी महानैवेद्य म्हणून अर्पण केले जाणार आहे. यानंतर पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना या मोदकांचा महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे. या उपक्रमातून श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. महाराज उपासना परिवार आदर्श नगर महिला मंडळ खामगाव यांच्या वतीने आज आपणासमोर श्री गजानन महाराज चरणी जो महानैवेद्य उपक्रम आम्ही राबवलेला आहे त्या संदर्भात आपणास माहिती देऊ इच्छिते. आम्ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जवळजवळ 1.5 लाखाचा महानैवेद्य मोदक अर्पण करण्याचा संकल्प केलेला आहे. हा जो संकल्प आम्ही केलेला असतो तो संकल्प जो इच्छुक आकडा आम्ही ठरवलेला असतो त्यापेक्षा अधिक प्रमाणातच मोदक आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण इतर राज्यातून सुद्धा आमच्यापर्यंत मोदक प्राप्त होतात. आणि यामध्ये जे मोदक संकलन केलं जातं ते संकलन आम्ही अतिशय भक्तिभावाने आणि अतिशय काळजीपूर्वक त्याचं संकलन करून त्याचं आम्ही वाटपही अतिशय काळजीपूर्वक असं करत असतो. आणि हा आमचा जो संकल्प आहे हा दिवसेंदिवस कल्पवृक्षाप्रमाणे वाढतच आहे. महिला मंडळाने हा राज्यस्तरीय उपक्रम राबवला. जेव्हा पंढरपूरची पालखी परतीच्या प्रवासात खामगाव मुक्कामी असते व शेगावला पायदळवारी जाते तेव्हा प्रचंड लाखो भाविक असतात. त्यांना प्रसादरूपी मोदक वाटपाचं नियोजन हे महिला मंडळामार्फत केले जाते. हे मंडळाचं हे 4थं वर्ष आहे. आणि दरवर्षी यांचा संकल्प हळूहळू वाढतो आहे. पहिल्या वर्षी 71,000 होता, दुसऱ्या वर्षी 1,11,000 होता, तिसऱ्या वर्षी 1,21,000 होता, यावर्षी 1,51,111 होता. त्याच्यात राज्यभरातून प्रतिसाद मिळतो आहे. सगळीकडून मोदक येतात आहे. ते मोदक आल्यानंतर आम्ही इथं पूर्ण चेक करतो. काही खराब झालेले आहेत का, हे झाले तर ते आपण वेगळे करतो, पुन्हा रिपॅकिंग करतो, पुन्हा नवीन बॉक्स तयार करतो आणि पूर्ण चांगल्या प्रतीचे मोदक हे भक्तांना दिले गेले पाहिजे याची प्रचंड काळजी आम्ही घेतो. आणि आता यावर्षी सुद्धा मोदक खूप भरपूर प्रमाणात आले आहे आणि आम्ही ते प्रोसेस पूर्ण केलेली आहे. स्वच्छता, चेकिंग आणि पुन्हा रिपॅकिंग करून भक्तांना चांगल्या प्रतीचे मोदक वितरित करणारा प्रसाद म्हणून. श्री गजानन महाराज उपासना परिवार आदर्श नगर खामगाव आमचे हे मोदक महानैवेद्याचे 4थे वर्ष आहे. हे आम्ही गजानन महाराजांच्या भक्तिभावासाठी सुरू केलेलं आहे की बुवा आपण खामगावात राहतो तर आपल्याकडनं काही पालखी येते पंढरपूरवरून, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी सेवा दिली पाहिजे म्हणून प्रत्येक माऊलींनी घरी बनवलेला हा मोदकरूपी प्रसाद आम्ही पालखीमध्ये वाटप करतो. हे आमचं 4थं वर्ष आहे आणि राज्यस्तरीय स्तरावर हा उपक्रम खूप पूर्ण महाराष्ट्रातनं आमच्याकडे मोदक येतात. नागपूरला तर यावर्षी 20 केंद्र आहेत. संभाजीनगर आहे, पुणे आहे, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, पुणे, अजून जळगाव, अकोला सगळीकडनं आमच्याकडे मोदक येतात. इथे आम्ही सगळं ते कलेक्ट करतो, सगळं चेक करतो आणि नंतर मग 3 ठिकाणी आमचं याचं वाटप होते. एक नॅशनलमध्ये, एक HDFC बँकेजवळ, तिथे सकाळी पायी वारी जाते तिथे वाटप होते. हा उपक्रम लावताना आम्ही त्याचं छोटंसं रोपटं होतं पण तो आता एवढा राज्यस्तरीयवर मोठ्या प्रमाणात त्याचं वृक्ष होऊन राहिलं आणि सर्वांकडनं आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे. याच्यासाठी सगळ्या स्तरावरनं प्रतिसाद आहे आमचा.